लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघोता ही दिशा, घेऊन येवो नवी उमेद नवी आशा। दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण। संपूर्ण भारतात दिवाळी सणाची धामधूम सुरू झाली आहे। दिव्यांग बालकांना सुद्धा दिवाळी सणाचा आनंद लुटता यावा यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नाशिक रोडच्या विकास मंदिर शाळेत दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। या आनंदाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीतेश कोठाडिया यांनी भूषविले। या प्रसंगी कोठाडिया यांचा मित्रपरिवार उपस्थित होता। या शुभ प्रसंगी त्यांनी दिव्यांग बालकांना उपयोग व्हावा म्हणून संस्थेस दिवाळी भेटच्या रूपाने एक संगणक संच प्रिंटरसह प्रदान केला। त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व थरातून कौतुक होत आहे। यावेळी नाशिकचा जलतरणपटू, राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कार विजेता आणि प्रसिद्ध अभिनेते आमिर खान यांच्या सोबत हिंदी चित्रपट सितारे जमीन पर यात भूमिका केलेला चिरंजीव स्वयं पाटील हा प्रमुख पाहुणा म्हणून लाभला होता। त्याने आतापर्यंत मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल संस्थेच्या वतीनं हृदय सत्कार करण्यात आला। या प्रसंगी श्री व्यवहारे आणि निखिल देशमुख यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला। चिरंजीव स्वयं ची उपस्थिती मुलांना खूप भावली। विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर केले। त्यानेही मुलांसोबत दिवाळीच्या फटाक्यांचा आतिषबाजीचा मनमुराद आनंद घेतला। मुलांनी दिवाळी सणासाठी तयार केलेल्या विविध हस्तकला वस्तू पाहून उपस्थितांनी संस्थेच्या कार्याचे, शिक्षकांचे तोंड भरून कौतुक केले। नमस्कार, स्वयं विद्याविलास पाटील। मी रोज सिंगिंग करतो, पॅरालिम्पिक करतो, इंग्लिश कारी करतो, मग हळूहळू मोठा झाला तर स्वयंपाक करतो। तू आज कुठे आलास? कोणत्या शाळेत आलास? विद्याशंकर शाळेत विकास मंदिर शाळेत आलास? हो। आणि तुला काय दिलं? हे काय मिळालंय तुला? ट्रॉफी मिळाली ना? छान छान हे केलंस की नाही? त्यामध्ये काम पण केलं, स्विमिंग मध्ये पण तू सगळ्यात पुढे आहेस। हा ठीक आहे। मग आजची दिवाळी आवडली का तुला? हो, थँक्यू। रिअल्टर्स फाउंडेशन ही तशी कल्पना ही मागच्या थंडीमध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये एक आम्ही दोघं तिघं रिअल्टर्स होतो। चर्चा झाली की आपण ब्लँकेट्स आपण हे करू, डोनेट करू। त्या तिथून जी कल्पना चालू झाली, बऱ्याच जणांनी सपोर्ट केला। त्यावेळेला आम्ही ब्लँकेट्स वगैरे डोनेट केलं। आत्ता जे आहे, एकाचा बड्डे होता सारंग वरखेडे म्हणून त्यांचा, तर त्यावेळेला आम्ही या विकास मंदिर यांना आम्ही व्हिजिट केली। तर तेव्हा लक्षात आलं की यांना प्रिंटरची गरज आहे आणि हे अपंग मुलांना हे यांचा सांभाळ करतात। टोटल यांच्याकडे 150 मुलं आहेत, 3 स्कूल्स आहेत, जवळजवळ 40-50 स्टुडंट्सचे, आणि इतकं व्यवस्थित मॅनेजमेंट आहे। याचं सगळं क्रेडिट जे आहे हे सगळं दिलं जाईल सुहासिनी घोडके मॅडम यांना, आणि एकदम फुल डेडिकेटेडली ते काम करतात आणि त्यामुळेच आम्हाला इन्स्पिरेशन मिळालं आणि आम्ही आज त्यांना प्रिंटर डोनेट केलं। आणि याच्यानंतर देखील रिअल्टर्स फाउंडेशन याच्या अंतर्गत आम्ही पुढे देखील असे उपक्रम घेत राहू आणि सर्वांचं सपोर्ट मिळत राहील अशी अपेक्षा। विविध ठिकाणी या वस्तू विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आले होते। या कामी स्वेच्छेने सेवा दिलेल्या शिक्षक, सेवक आणि विद्यार्थ्यांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला। पाहुण्यांनी आणलेल्या दिवाळी फराळाचा सर्वांनी आस्वाद घेत एकत्रित दिवाळीचा सण साजरा केला। या शुभ प्रसंगी स्वयंचे माता-पिता श्री पाटील आणि विद्या पाटील यांचाही सत्कार करण्यात आला। या शुभ प्रसंगी प्रीती कोठाडिया, राकेश शिरुडे, रामेश्वर राठोड, हरीश पत्की, पुष्पक कलंत्री, संदीप सुर्वे, संतोष जोशी, कैलास रावत, रुपेश चोपडा, कौशिक शहा आदी मान्यवर उपस्थित होते। संस्थेच्या सचिव डॉक्टर सुहासिनी घोडके यांनी अभ्यंगतांचे स्वागत केले, तर कमल उबाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर विशाल घोडके यांनी आभार व्यक्त केले। दीपावलीच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता झाली। मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक रोड।